गजानन मित्रांनो, आज आलो आपण मांगे महादेव. मांगे महादेव तुम्ही बघू शकता, पूर्ण डोंगरात बसलेला आहे सातपुडा पर्वत रांगेमध्ये. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आपलं व्हिडिओ पूर्ण अखेरपर्यंत बघा. सोनाळ्याहून आपल्याला पिंगळी या गावाला जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक कच्चा रस्ता लागतो. त्या कच्च्या रस्त्याने मांगेरी महादेव हे वर्षातून फक्त एकच दिवस उघड असतं, श्रावण महिन्यातल्या 3ऱ्या सोमवारी. त्याच्यामुळे तिथं खूप प्रमाणात गर्दी राहते. पुढे चालून तुम्हाला व्हिडिओमध्ये ते पण आपण दाखवणार आहे किती गर्दी आहे. ज्याला निसर्गामध्ये फिरायला आवडतं तो अशा ठिकाणी नक्की येऊ शकतो. इथं पार्किंगचं निर्माण केलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही, चेकिंग चालू आहे. तुम्हाला विमल गुटखा असं काही पण आतमध्ये न्यायचं नाही आहे, जेणेकरून वन्य प्राण्यांना त्याची तकलीफ होईल व निसर्गाला हानी होईल. हे बघू शकता तुम्ही, सुरुवातीला असा एक झरणा लागतो. सोबतचे वधून चालले जातात, पण हळू चालावं लागतं. ये कर लिया बाय रे. नहीं उधर नहीं. रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे. दोन्ही साईडनी एक 7 ते 8 फूट उंच असं गवत आहे. मैं भी यूट्यूब पे ब्लॉग डालूंगा शाम को कंपटीशन. ठीक है डाल दो. बघू शकते परत एक नदी आहे, थोडा एक छोटासा थोडातून जावं लागतं.
जिथं चेकिंग झालेली होती आपली तिथून सुमारे 8 ते 9 किलोमीटर अंदर आपल्याला पायी जावं लागतं, बघू शकता तुम्ही. आणि समोर छोटे छोटे असे मस्त एक झरणे पण आहेत, ते पण बघू शकता तुम्ही. असे 7 झरणे आहेत तुम्हाला रस्त्याने लागतील. बघू शकता तुम्ही कसा आहे रस्ता, चारीकडे बघू शकता. बघा पाणी, तिथं लोक आंघोळ पण करतात, बघू शकता.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे ह्या वेळेस सुमारे 30,000 लोक हे एका दिवशी इथं दर्शनाला आलेले आहेत. इतकी पब्लिक याच्या पहिले कधीच इथं आलेली नाही एका दिवशी. इथं भंडारा पण असतो, त्याची खूप जास्त गर्दी असते आणि भंडारा दिवसभर चालतो, त्याच्यामुळे गर्दी नाही केली तरी चालेल. त्याचा रस्ता खूप सोपा होता, तुम्ही सरळ यायचे इथं. पण आता इथून जो तुम्हाला 2 किलोमीटर जायचं आहे ते एकदम सरळ पाडावर जायचं आहे. हे 2 किलोमीटर खूप तुम्हाला म्हणजे पाय दुखतील, तुम्हाला दम लागेल. आणि जायच्या वेळेस नक्की पाण्याची बॉटल सोबत घेऊन जावं अशी विनंती. आणि ती बॉटल परत घेऊन यावं, मध्ये कचरा कुठे टाकू नये. हे बघू शकता तुम्ही. आता आम्ही उद्या जायला लागलो चालू. कशा प्रकारे गर्दी आहे. मी तुम्हाला खालच्या साईडला पण दाखवणार आहे. हे बघा किती वर आलो आहे आपण आता. बघा गर्दी बघा. आता आपण वदर आलो आहे, बघू शकता तुम्ही. इथून एक मॅक्सिमम अर्धा किलोमीटर राहिला आहे. हे बघा आपण आता वदर आलो आहे. वदर आल्यानंतर तुमचा पूर्ण थकवा निघून जाईल. इतकं छान असं वातावरण वदर आहे. बघू शकता तुम्ही किती छान वातावरण दिसतंय तुम्हाला. खालचे काही फोटो दाखवतो. इथं व्हिडिओ काढायला लय तकलीफ जात होती, त्याच्यामुळे फक्त तुम्हाला फोटो दाखवणार आहे. आता बघा